आता अनिल देशमुख ज्यावेळेस गृहमंत्री होते, ते गृहमंत्री असताना त्यांच्या सीपीने परमबीर सिंगला त्यांनी सीपी बनवलं, मी नाही बनवलं. ते गृहमंत्री असताना त्यांनी सीपी बनवलं. त्यांचा सीपी त्यांच्यावर आरोप करतो 100 कोटीच्या वसुलीचा, आणि त्यानंतर कोणीतरी कोर्टात जातं आणि चीफ जस्टिसचा बेंच म्हणतो की आरोपात तथ्य आहे, याच्यावर FIR दाखल करा. चीफ जस्टिसचा बेंच म्हणतो की FIR दाखल झाल्यानंतर हे गृहमंत्री आहेत, महाराष्ट्राचे पोलीस याची चौकशी करू शकणार नाही, त्यामुळे CBIने याची चौकशी करावी. आणि CBI चौकशी करतं आणि त्याच्यानंतर सातत्याने ते कोर्टात गेलेले आहेत. कोर्टाचा एक एक निर्णय तुम्ही बघा, पाहिजे असेल तर वाचून दाखवतो. त्या प्रत्येक निर्णयामध्ये जे जे काही बाहेर आलेलं आहे ते भयानक आहे, ते अचंबित करणार आहे. आणि ते आज सांगतात देवेंद्र फडणवीसांनी परमबीर सिंगांना सांगितलं माझ्यावर आरोप लावायला. अलीकडच्या काळात मी सगळ्यांचाच लाडका झालो आहे. माझा सवाल एवढाच आहे, एक सीपी आपल्या ज्यांचं राज्य आहे त्या गृहमंत्र्यावर विरोधी पक्ष नेत्याच्या म्हणण्याखातर आरोप लावून आपली स्वतःची नोकरी ही घालवण्याकरता कधीतरी पुढे येईल का? हे लपवतात. यांच्यावरची केस ही भाजपने टाकलेली नाही, ही केंद्र सरकारने टाकलेली नाही, राज्यात तर यांचंच सरकार होतं. यांना जेलमध्ये टाकलं माननीय चीफ जस्टिसच्या बेंचने, हायकोर्टाने, आणि हायकोर्टामुळे हे जेलमध्ये गेले आणि आरोप लावतात भाजपवर, कारण त्यांना सिंपती मिळवायची आहे. त्यांना दाखवायचं बघा माझ्यावर कसा अन्याय झाला, बघा माझ्यावर कसा अन्याय झाला. हे जे लोक आहेत यांना जशास तसं उत्तर हे आपण दिलं पाहिजे. त्याची जी माहिती तुम्हाला पाहिजे ती सगळी माहिती मी उपलब्ध करून देतो, काळजी करू नका. बावनकुळे साहेबांनी फार चांगलं उत्तर आज दिलं आहे. खरं म्हणजे यांच्या या आरोपांवर बोलणं हा देखील मी माझ्याकरता कमीपणा समजतो, पण कधीतरी नागपूर जिल्ह्यातल्या लोकांना हे माहिती पाहिजे की आज जे साळसूद बनून साव बनून फिरून राहिले यांचा खरा चेहरा काय आहे हा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला पाहिजे. बंधू भगिनींनो, एक गोष्ट निश्चित आहे, मी जसं म्हणालो अलीकडच्या काळामध्ये माझ्यावर अनेकांचं प्रेम वाढलेलं आहे. आता त्या लोकांना हे लक्षात येत आहे, महाविकास आघाडीच्या लोकांना लक्षात येत आहे की महायुतीला खिळखिळं करायचं असेल तर एकाच व्यक्तीवर अटॅक केला तर आपण महायुतीला खिळखिळं करू शकतो. आणि म्हणून तुम्ही बघा, सकाळचा भोंगा चालू झाला की माझ्यावर होतो 9 वाजताचा. त्यांच्या पक्षाचे 3 लोक दिवसभरात बोलतात, त्या ताई बोलतात, राष्ट्रवादीचे 3 बोलतात, मग काँग्रेसचे 3 बोलतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 9-10 लोक फक्त माझ्यावर बोलतात. मला एवढा आनंद होतो. हे एवढे सगळे लोक मिळून यांना एक गोष्ट माहिती आहे की देवेंद्र फडणवीसला आपण त्या ठिकाणी जोपर्यंत घेरत नाही तोपर्यंत आपल्याला निवडून येता येणार नाही. म्हणजे एक प्रकारे माझी शक्ती काय आहे, ही शक्ती अधोरेखित करण्याचं काम ते करतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.